एक चांगला आउटकम हा आला की गव्हर्नमेंटने कॉम्प्रोमाइज केला की आम्ही ठीक आम्हाला मान्य आहे तुमचं म्हणतात आम्ही नाही कापणार आहे झालं आणि जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे तेच वापरून आम्ही बनवू आम्हाला काय बनवायचं आहे त्यामुळे एंड ऑफ दॅट एकदम सुंदर ते छान झाला. मग ती स्क्रिप्ट लिहिली होती का त्यांनी त्यांचं डिबेट होतं अरे वा. आणि त्यांनी गाणं मागच्या गॅदरिंगमध्ये गायलं होतं तर ते गाणं त्यांना इथे गायचं होतं तर आता त्यांनी आम्ही रेकॉर्ड केलं पण एक पॅरेग्राफ तुम्ही गाऊन दाखवाल हा तुम्ही दाखवा एकच आधी त्यांना बोलू देऊया मग आपण गाऊ चालेल चालेल ना माझ्यासाठी द्या तुम्ही पाच होतं सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं जे आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे तुम्हाला माहिती आहे ना आपण श्वास घेतो झाडं आहेत म्हणून आपण श्वास घेऊ शकतो आहे ना म्हणून ही झाडं राहिली पाहिजे तुम्हाला वाटतं आहे ना तुम्ही डिबेट पण केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा तो पक्ष जिंकला ज्यांना झाडं हवी आहे ना गव्हर्नमेंट सांगत होतं की हे नको आहे किंवा हे आपण कापू आणि इथे काहीतरी करू ते साधुबागसाठी या कुंभमेळ्याचं ते कुंभमेळा आपल्याला हवा आहे पण झाडं पण आपल्याला हवी आहे बरोबर कारण हे काय आहे आपली रामाची भूमी आहे माहिती आहे ना इथे रामायण घडलेलं आहे प्रभू रामचंद्र इथे आलेले सीतेचं हरण इथे झालेलं आहे सीतेची गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला रावणाने इथून पळवून नेलं तिला है ना हे सगळं इथे ह्या भूमीत घडलेलं आहे म्हणून या भूमीतलं जे पण आहे इथे झाडं आहे इथले पक्षी आहे प्राणी आहे हे सगळे आपल्याला हवे बरोबर ना हां हवेत ना हां तर मग आता तुम्ही कुठलं गाणं तयार केलेलं आहे ते मला ऐकायचं आहे करा तुम्ही ठीक आहे हे मुलांसाठीच खरं म्हणजे किती म्हणजे त्यांना वाटतं आणि हरियाली पाहिजे हे पाहिजे यासाठी तरी सरकारने ऐकलं पाहिजे हे खरं आहे त्या मुलांसाठी खरंच खूप छान केलं आतापर्यंत सगळ्या इव्हेंटमध्ये सगळ्यात बेस्ट इव्हेंट गाणं पण खूप छान सुंदर केलं आणि त्यांना ते वाटतंय ना आणि खरी गोष्ट आहे हे सगळं आपण करतो यांच्यासाठीच करतोय ना एक मिनिट नंतर
नंतर आणि ती आयडिया पण मला खूप आवडली. त्यांनी काय केलं, डिबेट केलं शाळेमध्ये. ऐकलं का तुम्ही? त्यांनी डिबेटमध्ये त्यांनी एक असं गव्हर्नमेंटची एक बाजू आणि यांची एक बाजू, म्हणजे जे ॲक्टिव्हिस्ट किंवा सिटिजन ह्याची एक बाजू त्यांनी मांडली. आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा शेवट असं झाला का ते गव्हर्नमेंटला कन्व्हिन्स करू शकले का हे किती बरोबर आहे, आणि गव्हर्नमेंट पण ते मानलं. म्हणजे हा जो एंड व्हावा, मलाही असं वाटतं मनापासून का हा असाच एंड व्हायला पाहिजे, आणि नक्की होईल. आणि असे नक्की आपण होईल. अपेक्षा करू की जे डिबेट झालं ते सत्यात उतरलं तर फारच तेच सांगितलं ना, हाच एंड व्हावा, असाच असाच अंत end व्हावा झाला. का सगळ्यांनी बरोबर येऊन आणि हा निर्णय घेतला पाहिजे. स्कूलचं नाव आता काय जर सांगा? हे चिमुकले जेवढे जर सांगताय आता तरी गव्हर्नमेंटने ऐकलं पाहिजे. तुमच्या स्कूलचं नाव सांगा एकदा. थँक्यू. खूपच छान केलं तुम्ही, फार आवडलं. आणि त्यांच्या